नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या या सेशनमध्ये आपण GS1 पेपरमधील जे काही सोसायटी आणि सोशल जस्टिस आहे त्याबद्दल, त्या टॉपिकबद्दल आपण माहिती घेणार आहोत. निश्चितच हा टॉपिक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, सर्वांसाठी अतिशय क्रुशियल टॉपिक असणार आहे. पास व्हायचं म्हटलं तर या टॉपिकची तयारी जी आहे ती आपल्याला परफेक्ट असणं आवश्यक आहे. तर आपण या टॉपिकचं थोडंसं स्ट्रॅटजी वाईज जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस प्रथमतः करूया. सोसायटी आणि सोशल जस्टिस MPSC मेन्सचा अभ्यास करत असताना समाज म्हणजेच भारतीय समाज आणि सामाजिक न्याय असा हा याचा मराठीत अर्थ झाला. भारतीय समाज आणि सामाजिक न्याय या संकल्पनेच्या अनुषंगाने. तर हा GS पेपर 1 मधील मध्यवर्ती म्हणजेच कोर सेक्टरचा सब्जेक्ट आहे. या GS1 मधील समाज रचना, समाजाचं स्तरीकरण, सामाजिक समस्या, स्त्री पुरुष समानता किंवा देशातील किंवा समाजातील जो काही वंचित गट आहे किंवा आरक्षणाची समस्या असेल किंवा आरक्षणाची उपाययोजना असेल किंवा आपण ज्याला सोशल इन्क्लुजन म्हणतो, सामाजिक समावेश, बरोबर, या उपविषयांवरती या टॉपिकमध्ये प्रश्न विचारले जातात. जर PYQचं ऑब्झर्वेशन आपण पाहिलं तर मागच्या 5 वर्षांमध्ये आपला सुमारे 4 ते 6 प्रश्न जे आहेत ते थेट या टॉपिकवरती विचारलेले आहेत. म्हणजे 4 ते 6 प्रश्न या टॉपिकमधून आपल्याला परीक्षेला आलेले आपल्याला दिसून येतात. आता या संकल्पनेला म्हणजेच काही सोसायटी आणि सोशल जस्टिसला आपल्या पेपरमध्ये वेटेज किती असते? GS पेपर 1 मध्ये या समाज म्हणजे भारतीय समाज आणि सामाजिक न्याय, खरं सांगू का, म्हणजेच हा टॉपिक जो आहे तो सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील विषयांचं एकत्रीकरण आहे, समाज आणि सामाजिक न्याय. तर याच्यामध्ये जे संबंधित विषयाच्या संदर्भात वेटेजचा जर विचार केला आपण तर वेटेज हे 20 ते 30% असतं. म्हणजेच अत्यंत महत्वाचा हा गाभा क्षेत्राचा प्रश्न आहे. सरासरी आपण विचार केलाय की ॲव्हरेजली तर 4 ते 6 प्रश्न थेट येतात, बरोबर, म्हणजे थेट टॉपिकला भेटणारे प्रश्न असतील किंवा इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षपणे समाज किंवा सामाजिक न्याय या विषयावरती या भर असलेला हा प्रश्न असणार आहे. मग आता प्रश्न आपल्या समोर येतो की UPSC ची तयारी करताना किंवा MPSC ची तयारी करताना UPSC चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर का गरजेचे आहे? आता खरं तर आपल्याकडे हा राज्यसेवेचा पहिलाच अटेम्प्ट असणार आहे, त्यामुळे आपल्याला UPSC हाच रोड मॅप आहे, म्हणजे त्याचेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते महत्वाचे आहेत. पण UPSC चे PYQ MPSC साठी का महत्वाचे आहेत? तर UPSC आणि MPSC ह्या दोन्हीही परीक्षांमध्ये जे सामाजिक विषय आहेत म्हणजे सोशल सब्जेक्ट आहेत ते एकाच कोर थीम्स वरती आधारलेले असतात, बरोबर. त्यामुळे आपण ज्यावेळेस UPSC PYQ चा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला थीम आधारित विश्लेषण जे आहे ते ऑलरेडी तयार होते, ज्याला आपण थीम बेस ॲनालिसिस असं म्हणतो. मग त्यामुळे या संदर्भात UPSC PYQ जो आहे तो आपल्याला एक डेप्थ प्रोव्हाइड करतो, एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो, एक ॲनालिटिकल अँगल प्रोव्हाइड करतो की ज्या अँगलवरती आपण MPSC ची सुद्धा परीक्षा जी आहे ती पुढे देऊ शकतो. म्हणजे UPSCचा टॉपिक आणि MPSC चे प्रश्न यांचं थेट 80% जुळणारं नातं आहे. म्हणून UPSCचा PYQचा अभ्यास हा आपल्याला क्रुशियल अभ्यास ठरतो. आता जर विचार केला तर फॉर एक्झाम्पल UPSCचा PYQ आहे जेंडर जस्टिस इज द फाउंडेशन ऑफ इक्वॅलिटी. समानतेचा पाया काय आहे? तर जेंडर जस्टिस आहे. मग आता MPSCच्या GS1 मध्ये महिला आणि लैंगिक समानता, सुरक्षा धोरणे या टॉपिकशी थेट हा जो विषय आहे, प्रश्न जो आहे तो निगडीत आहे. त्यामुळे आपला UPSCच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास जो आहे तो अपरिहार्य आहे, इनइव्हायटेबल आहे. साधारणतः सामाजिक न्याय आणि भारतीय समाज यावरती जर प्रश्न पाहिले तर मागील 5 वर्षांचे प्रश्न विश्लेषण जर आपण केलं तर आपल्याला साधारण खालील काही टॉपिक वरती सतत प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. आता हे टॉपिक कोणते आहेत? तर आपल्या सिलेबसचा कोर सेक्टर आहे तो म्हणजे जात व्यवस्था, ज्याला आपण काय म्हणतो, समाजातील स्तरीकरण असं म्हणतो. वर्ण व्यवस्था हे 4 वर्ण व्यवस्था आहे,
आणि त्या वर्णव्यवस्थेचं रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये झालेलं आहे. जात व्यवस्था किंवा जातीय असमानता साधारणतः 5 वर्षांमध्ये 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. ॲव्हरेज दरवर्षी एक प्रश्न आहेच. बरोबर. महिला आणि लैंगिक समानता या टॉपिकवरती 4 प्रश्न विचारले गेलेले. सामाजिक चळवळी, ज्याच्यामध्ये दलित चळवळ, शेतकरी चळवळ, स्त्रीवादी चळवळ, ज्याला आपण दलित मोमेंट, फार्मर मोमेंट, फेमिनिस्ट मोमेंट म्हणतो, त्यावर साधारण 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आरक्षण आणि सामाजिक न्याय, आरक्षणाला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असं म्हणतो, सकारात्मक भेदभाव असं म्हणतो, तर त्याच्याशी रिलेटेड तब्बल 4 प्रश्न आहेत. सामाजिक समाजामध्ये जे बदल होतात, आधुनिकीकरण जे होते, त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत. आणि जो समाजातील वंचित गट आहे, ज्याला आपण शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब्स, अदर बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटीज, डिसेबल्ड, याच्यावरती तब्बल 5 प्रश्न आहेत. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की या विषयाची तयारी करणं म्हणजे जणू काही आपल्याला संपूर्ण विषयाची खोली जी आहे ती समजून घेऊन जास्तीत जास्त मार्क मिळवून आपला चांगला रँक जो आहे तो सिक्युअर करता येईल. आता हे सगळं एवढं सगळं तयारी करताना आपल्या मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे की सर एवढ्या मोठ्या प्रश्नांची तयारी करायची कशी, तर त्यासाठी किंवा या टॉपिकची तयारी कशी करायची, तर त्यासाठी आपल्याकडे अतिशय सुंदर पर्याय आहे, तो म्हणजे MPSC राज्यसेवेची सफलता नावाची मुख्य परीक्षेसाठीची बॅच आहे, ज्याच्यामध्ये GSचे रिव्हिजन लेक्चर्स, मेन्स टेस्ट सिरीज असणार आहेत, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, सेक्शनल आहेत, पर्सनलाइज मेंटॉरशिप असणार आहे, मेन्स रिव्हिजन बुकलेट्स असणार आहेत. तर ही राज्यसेवेची मेन्स साठीची आन्सर रायटिंग बॅच आहे, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जाती व्यवस्था असेल, ज्याला आपण कास्ट सिस्टीम म्हणू, जातीय असमानता असेल, सामाजिक चळवळी असतील, महिला लैंगिक समानता, आरक्षण, सामाजिक बदल, समाजातील मार्जिनलाइज्ड जो सेक्शन आहे त्याच्याविषयीचे प्रश्न, या सगळ्यांची तयारी करून घेण्यासाठी ही परिपूर्ण बॅच असणार आहे. आता पुढे आपण जर गेलो तर सामाजिक न्याय आणि आपले जे काही भारतीय समाज आहे त्याच्यामध्ये लिंकिंग PYQ विथ इम्पॉर्टंट टॉपिक, म्हणजे PYQ मधील ज्या थीम्स आहेत ते कोणत्या कोणत्या विषयांना जोडता येतात आपल्याला. बरोबर, म्हणजे कोणत्या विषयाला आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर थेट कनेक्ट होतात, तर जात व्यवस्था आणि सामाजिक स्तरीकरण, बरोबर, ही व्यवस्था आपली पूर्ण होऊन जाते, क्लिअर होऊन जाते. म्हणजे प्रश्न सोडवताना सामाजिक चळवळींमध्ये दलित, स्त्रीवादी, शेतकरी आहे, आरक्षण, सामाजिक न्याय, महिला, जेंडर जस्टिस, वंचित गट, समावेशक विकास आहे, ज्याला आपण काय म्हणूया इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आहे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ग्रामीण आणि शहरी, जे काही ग्रामीण आणि शहरी भागाचा असमतोल आहे त्याच्याशी आपला अभ्यास करता येतो. सामाजिक परिवर्तन, समाज हा सतत बदलत आहे, म्हणजे समाज हा कधी या संदर्भात एकाच जागी स्थिर नसतो, तर तो सतत बदलता असतो, प्रवाही आहे. मग मॉडर्नायझेशन आणि सोशल चेंज हे PYQ लिंक जे आहे ते PYQ या सगळ्या विषयांशी लिंक असतात. आणि जर तुम्हाला असं वाटलं की या विषयाचे प्रश्न उत्तर किंवा प्रश्नांची उत्तर आपल्याला इन डिटेल पाहिजेत किंवा अनालिसिस पाहिजे, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे या संदर्भात मला कळवू शकता. आता सोसायटी आणि सोशल जस्टिस या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपण कोणत्या उपविषयांवर लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे सोसायटी आणि सोशल जस्टिसचा अभ्यास करताना कोणते असे सब टॉपिक्स आहेत, विच सब टॉपिक्स शुड बी प्रायोरिटाइज्ड, म्हणजे कोणत्या टॉपिकवरती विशेष भर दिला पाहिजे. जास्तीत जास्त अभ्यास सगळ्याचाच करायचा, पण जास्तीत जास्त जसे प्रश्न आहेत तसे जात व्यवस्था आणि सामाजिक स्तरीकरण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. भारतातील जाती व्यवस्था, भारतातील सामाजिक स्तरीकरण, भारतातील महिलांचे प्रश्न. आता महिलांचे प्रश्न आले की जेंडर जस्टिस आलाच, म्हणजेच लिंग समानता आली, लिंग विषमता, लिंग समानता ह्या टॉपिकला अभ्यास करायचा आहे. रिझर्वेशन अँड अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे. रिझर्वेशन म्हणजे काही आरक्षणाचा भाग आहे. अफर्मेटिव्ह ऍक्शन मध्ये सेक्शन 14चा खरा अर्थ, सेक्शन 15 त्याचे उपक्लॉज असतील ते, सेक्शन 16 हे जे आहेत हे विशेषत्वाने कॉन्स्टिट्यूशनल लिंक करून आपल्याला पाहायचे आहे. मग रिझर्वेशन आणि अफर्मेटिव्ह ऍक्शन जो आहे तो अत्यंत म्हणजे महत्वाचा भाग आहे. आता सध्या जो आहे तो सध्या फार संपूर्ण देशभरामध्ये सध्या हॉट टॉपिक आहे. ह्युमन राईट्स अँड व्हलनरेबल सेक्शन्स. आता बघा, मानवी हक्क जे आहेत त्या मानवी हक्कांचा फार प्रकर्षाने अभ्यास करावा लागणार आहे. त्यात सुद्धा मानवी हक्क कोणाचे, तर समाजातील जो आउटकास्ट घटक आहे,
समाजातील जो विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकला गेलेला घटक आहे, बरोबर, व्हल्नरेबल सेक्शन्स, तर त्यांचे मानवी हक्क याच्यावरती विशेष भर द्यावा लागेल. दलित, SC, ST, OBC, मायनॉरिटीज किंवा डिसेबल्ड पर्सन्स यांच्या हक्कांविषयी जास्त फोकस आपल्या इथं करावं लागणार आहे. पुढे अर्बनायझेशन अँड सोशल इम्पॅक्ट. काय झाले, शहरीकरण झाले, शहर फोपावली, पण त्या शहरांच्या वाढण्याने, शहरांच्या विकासामुळे सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे त्या सामाजिक समस्या असेल, गुन्हेगारी असेल, स्त्रियांची सुरक्षितता असेल, किंवा शहरातील कचऱ्याच्या समस्येपासून प्रदूषणाच्या समस्येपर्यंत यावरती फोकस करावा लागेल. जसं की आता दिल्लीमध्ये आपण पाहतो AQI आहे, एअर क्वालिटी इंडेक्सची फार मोठी समस्या आहे, त्यावरती फोकस करावा लागेल. मायग्रेशन, पॉवर्टी आणि सोशल एक्सक्लुजन आहे, म्हणजे जे स्थलांतर होते ग्रामीण ते शहरी, शहरी ते शहरी, तो एक भाग आहे. गरिबी भारतासमोरची अत्यंत महत्वाची आणि भारताचं एक व्यवच्छेदक लक्षण असलेली समस्या आहे. त्यामुळे गरिबीचा अभ्यास हा अपरिहार्य आहे. सोशल एक्सक्लुजन म्हणजे काय, आपण समाज म्हणून विकास करत चाललोय, परंतु विकासाच्या आपल्या गतीमध्ये, विकासाच्या आपल्या प्रवासामध्ये आपल्या हातातून अनेक घटकांचे हात सुटत चाललेले आहेत. मग अशा वेळी जो हात सुटत चाललाय ते सामाजिक एक्सक्लुजन जे आहे, जे विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेले घटक आहेत, त्यांचा अभ्यास करावा लागेल. सोशल रिफॉर्म्स इन महाराष्ट्र थोडासा कमी वेटेज आपण म्हणू शकतो, पण आहे महत्वाचं. SC ST अॅट्रॉसिटीज आहेत. आता SC ST अॅट्रॉसिटीज मध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स अॅट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन ऍक्टच्या संदर्भाने माहिती घ्यायची. NCRBचा डेटा म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डेटा आपल्याला समजून घ्यायचा की अॅट्रॉसिटीज काय आहेत, अॅट्रॉसिटीजच्या केसेस काय आहेत, रिअल केसेस कोणत्या, सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे जजमेंट्स कोणते, त्यांचे प्रोटेक्टिव्ह लॉज कशा प्रकारचे आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या सब टॉपिक्सवरती आपल्याला भर द्यायचा आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक समस्या असते की सर हे सोसायटी, सोशल जस्टिस किंवा इतर कोणताही टॉपिक असू द्या, तो टॉपिक करंट अफेअर्सशी जोडता येतो का, स्टॅटिक आणि करंट अफेअर्स एकत्र कसं जोडायचं, तर येस येतो. कसा, आता स्टॅटिक म्हणजे आपल्याला समाज रचना जी आहे ती माहिती पाहिजे, स्तरीकरण काय आहे ते माहिती पाहिजे, चळवळी जी आहे ते माहिती पाहिजे. म्हणजे कसं, भारताच्या समाजाची रचना जी आहे ती ऑलरेडी चातुर्वर्णीय व्यवस्थेच्यावर आधारित आहे. चातुर्वर्णीय व्यवस्था म्हणजे काय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्या चातुर्वर्णीय व्यवस्थेचं रूपांतर जे आहे ते जाती व्यवस्थेमध्ये कसं झालं, त्याची असंख्य कारणं आहेत. एंडोगॅमी असेल, व्यवसाय असेल, प्रॉपर्टी असेल, वारसा हक्क असेल, अशा अनेक कारणं आहेत. आता हा स्टॅटिक पार्ट जो आहे तो माहिती पाहिजे आपल्याला. समाजाची रचना कशी आहे, स्तरीकरण कसं आहे, चळवळी कशी झाल्या, मग त्याला करंटची जोड कशी देता येईल. करंटमध्ये SC ST चे रिपोर्ट आहेत, म्हणजे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स वरती होणारा अत्याचार, अॅट्रॉसिटीच्या केसेस आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा डेटा आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डेटा आहे, ज्या माध्यमातून SC ST अॅट्रॉसिटीच्या केसेस असतील, कन्व्हिक्शन रेट असतील, असा असंख्य आभाळा एवढा सिलेबस जो आहे तो आपल्याला असा मर्यादित कवेमध्ये बसवायचा. रिझर्वेशनचं स्टॅटिक आहे. रिझर्वेशन म्हणजे काय, रिझर्वेशनचा इतिहास काय आहे, हिस्ट्री काय आहे, मग त्याचे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत, त्याच्या केसेस काय आहेत, आणि मग त्याचा करंट अफेअर्सशी जोड द्या की मराठा आरक्षण काय आहे, त्याचं EWS रिझर्वेशनचा संदर्भ जो आहे तो काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. मग त्यामुळे लिंकिंग मेन्स क्वेश्चन्स विथ करंट इव्हेंट्स जो आहे तो फार महत्वाचा आहे, स्पेशली महाराष्ट्र. आता आपण परीक्षा MPSC ची देतो, बरोबर का नाही, मग MPSC ची परीक्षा देतो म्हटल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा रिलेव्हन्स तिथे टाकावाच लागणार आहे. मग तो कसा टाकायचा, उदाहरणार्थ समजा इथं रिझर्वेशन थेअरी आहे, मराठा रिझर्वेशन समस्या चालू आहे, OBC डाटा आहे, बरोबर, जसे की सोशल जस्टिस ज्युरिस्प्रुडन्स आहे, म्हणजे ओबीसीच्या संदर्भातील रिझर्वेशन, त्यांच्या संदर्भातील सामाजिक समस्या. विदर्भामधील ज्या शेतकरी आत्महत्येची समस्या आहे ती फार, म्हणजे महाराष्ट्राला स्वातंत्र्यानंतर फार मोठ्या समस्यांपैकी ही एक समस्या आहे. शेतकरी समस्यांची सगळ्यात महत्वाचा भाग आहे शेतकरी आत्महत्या, तर तो आपल्याला महाराष्ट्राशी जोडता येईल. मुंबईचं अर्बनायझेशन मध्ये मायग्रेशन, झोपडपट्टीची समस्या आहे, असमानतेची समस्या आहे, ती आपल्याला अभ्यासावी लागेल याच्यामध्ये. सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे महाराष्ट्रातील जे बचत गट आहे त्या माध्यमातून महिलांचं अपलिफ्टमेंट कसं झालं हे कनेक्शन महाराष्ट्राला जोडू देऊ शकतो आपण.
त्यानंतर धनगर एसटी इश्यू आहे. आता एसटी म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब यांची डेफिनेशनच आपल्याला सांगते की बाबा हा जो गट आहे तो गट या संदर्भात वेगळा आहे. मग त्याचे काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर तो धनगर समाज आणि आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र SC ST अॅट्रॉसिटीज 2023चा NCRBचा रिपोर्ट आहे, जो दाखवतो की सोशल इनइक्वॅलिटी फार प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजली. सध्या रिसेंटच्या आपल्या ह्या ज्या केसेस आहेत, ऑनर किलिंगच्या केसेस, त्या संदर्भ आहेत. म्हणजे आपण आपल्या अभ्यासक्रमाला महाराष्ट्राशी जोडू शकतो, म्हणजे MPSCशी जोडू शकतो, म्हणजे थेट परीक्षेला फायदा होईल. मग तुम्ही म्हणाल सर याच्यातून काही प्रश्न निर्माण होऊ शकतात का, म्हणजे आपण काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स तयार करू शकतो का? ज्याचं डिटेल एक्सप्लेनेशन हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकाच. परंतु याच्यातून काही प्रश्न तयार होऊ शकतात का? तर यस, होऊ शकतात. कसे? हाऊ टू डिराईव्ह क्वेश्चन्स फॉर राज्यसेवा एक्झाम. एक मोठ्या थीमच्या बेसवरती 8 ते 10 उपप्रश्न तयार होतात. उदाहरणार्थ रिझर्वेशन आहे चालू सोशल जस्टिस मध्ये. सोशल जस्टिस मोठा टॉपिक आहे. रिझर्वेशनचा टॉपिक आहे, महाराष्ट्रातल्या रिझर्वेशनचा प्रश्न सुरू होतो. सोशल इन्क्लुजन स्ट्रॅटर्जी आहे. रिझर्वेशन कशाशी संबंधित आहे? तर बाबा या संदर्भात सर्वसमावेशक विकास न झाल्याचा परिणाम आहे, त्याच्यावर प्रश्न आहे. बरोबर. रिझर्वेशनचा वेगळा अँगल काय आहे ऑनर किलिंग सह? ते म्हणजे कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे, म्हणजे जाती आधारित भेदभाव आहे, त्यावर प्रश्न येऊ शकतो. महिलांची समस्या आहे महाराष्ट्रातील किंवा सद्यस्थितीतील बलात्काराच्या केसेस, NCRBचा डेटा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ट्रायबल राईट्स वरती प्रश्न येऊ शकतो. ट्रायबल राईट्स म्हणजे कसे? तर आदिवासींचे हक्क. आता आदिवासींच्या डेफिनेशन पासून प्रॉब्लेमला सुरुवात होते, आणि आदिवासींची लोकसंख्या जरी संपूर्ण भारतभर असली तरी त्यांच्यासाठी एकच एक डेफिनेशन लागू होत नाही. मग ट्रायबल राईट्स वरती प्रश्न येऊ शकतो. डिसेबल राईट, LGBTQIA+ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर, इंटरसेक्शुअल, एसेक्शुअल यांचं जस्टिसचा संदर्भ आहे. आर्टिकल 377 ऑफ IPC आहे जुनं. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज किंवा एज्युकेशन ॲक्सेसिबिलिटी म्हणजेच शिक्षण सर्वांना उपलब्ध आहे किंवा शिक्षण सर्वांना उपलब्ध होऊ शकतं का, हा प्रश्न जो आहे तो तयार होऊ शकतो. मग आता आपला आणखी जर काही संदर्भ विचारले, बरं, आता जर विचार केला तर मॉडेल आपण जर विचार केला याच्या संदर्भात सोशल जस्टिसचा फंडामेंटल जे आहे ते फंडामेंटल्स वरती एवढे सगळे उपप्रश्न तयार होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांपासून काही सोशल थिंकर्स जे आहेत त्यांचा रिलेव्हन्स आपण मांडू शकतो. सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, गव्हर्नन्स, महाराष्ट्र स्पेसिफिक इश्यू, त्याचे चॅलेंजेस, असे प्रश्नाला आपण वेगवेगळे अँगल्स जे आहेत ते वेगवेगळे अँगल्स देऊ शकतो. पॉइंट नंबर हा एक देखील तयार झाला. त्याच्यामध्ये आपण उत्तराचं कन्क्लुजन करताना न्याय, स्वातंत्र्य, समता ही कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज जे आहेत ते ऍड करू शकतो आपण. म्हणजे एक प्रकारे हा विषय आपल्या संपूर्ण समाज व्यवस्थेशी निगडीत असलेला विषय आहे. समजा तुम्हाला जर प्रश्न पडला की सर असं काही उत्तर लिहिताना आपण या संदर्भात डायग्रॅमचा वापर, मॅप्सचा वापर, फॅक्टचा वापर, डाटाचा वापर कशा प्रकारे करू शकतो? उदाहरणार्थ महाराष्ट्र किंवा इतर घटकांच्या ट्रायबल किंवा आदिवासी समस्यांवरती प्रश्न आलेला आहे. तर सर्वसाधारण महाराष्ट्राचा नकाशा काढला तर त्याच्यामध्ये ट्रायबल एरियाज तुम्ही हायलाइट करू शकता. ड्रॉट म्हणजेच दुष्काळग्रस्त भाग तुम्ही हायलाइट करू शकता. अशा प्रकारे मॅपचा वापर होऊ शकतो. भारताच्या मॅपमध्ये तुम्ही कास्ट डिस्क्रिमिनेशन आणि मायग्रेशन दाखवू शकता. तुम्हाला सर कास्ट डिस्क्रिमिनेशन नकाशावर कसं दाखवायचं? त्यासाठी आपल्याला NCRBचा डेटा माहिती पाहिजे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जो आहे त्याचा डेटा माहिती असला पाहिजे. तो डेटा आपल्याकडे जर कन्फर्म असेल तर कोणत्या राज्यांमध्ये क्राईम जो आहे अगेन्स्ट कास्ट जास्त आहे त्याची थीम क्लिअर होऊन जाईल. मग तुम्हाला तो हायलाइट करता येईल. फ्लो चार्ट डायग्रॅम दाखवू शकता. फ्लो चार्ट कसा? इनइक्वॅलिटीमुळे काय होते? असमानतेमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुम्ही बाहेर ढकलला जाता असमानतेमुळे. मग त्याच्यानंतर त्याचे सोल्युशन्स तुम्ही सांगू शकता. मग असा फ्लो चार्ट दाखवू शकता की बाबा असमानता आहे, सामाजिक बहिष्करण आहे, वेगळं पडणे आहे, मग त्या बहिष्करणामुळे गुन्हेगारी सारखी प्रवृत्ती वाढू लागू शकते किंवा अतिरेकी विचारसरणीला खतपाणी मिळू शकतं. मग त्याच्यावरच्या उपाययोजना,
असे फ्लो चार्ट काढू शकता. बरं, स्ट्रॅटिफिकेशन पिरॅमिड काढू शकता. म्हणजे समाजातील असमानता दाखवण्यासाठी तुम्ही हा पिरॅमिड काढला, ज्याच्यामध्ये तुम्ही कास्ट सिस्टीम जी आहे त्याचं वर्णन अशा प्रकारे केलं. ABCDEF अशा प्रकारे कास्ट हायर केला आहे. वेन डायग्राम दाखवू शकता. कसं की सामाजिक न्याय आहे, हा आर्थिक न्याय आहे आणि हा राजकीय न्याय आहे. तर हा मधला जो भाग आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण भारताच्या सर्वसामान्य व्यक्तीची प्रगती व्हायची असेल तर भारताची राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेचं प्रिअम्बल आपल्याला सांगतं की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे आणि मग विचाराभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. अशी ही स्ट्रॅटर्जी उत्तराकडे असली पाहिजे आपली. डाटा वापरताना नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ॲट्रॉसिटीजसाठी वापरू शकता, नीती आयोगाचा डाटा वापरू शकता, महाराष्ट्राचं ट्रायबल पॉप्युलेशन पर्सेंटेज वापरू शकता. त्यामुळे काय होईल की तुमच्या उत्तराला एक खोली प्राप्त होते, तुमच्या उत्तराला एक डेप्थ प्राप्त होते आणि त्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते इतर उत्तरांपेक्षा वेगळं ठरतं. मग तुम्ही म्हणाल सर याला रोज किती वेळ देऊ शकतो आपण, म्हणजे साधारणतः किती वेळ देता येईल? तर स्टडी मेथडसाठी रोज 1 ते 1.5 तास समाज आणि सामाजिक न्याय या विषयाचा अभ्यास करू शकता तुम्ही. साधारणतः 20 मिनिट तुम्ही स्टॅटिक रीडिंग करू शकता, 20 मिनिट तुम्ही करंट अपडेट घेऊ शकता आणि 20 मिनिट आन्सर रायटिंगसाठी देऊ शकता. मग मिनिमम 1 ते 1.5 तास जे आहे ते तुम्ही द्यायलाच लागेल तुम्हाला. 3 स्टेपने जाऊ शकता, स्टॅटिक, करंट आणि रायटिंग प्रॅक्टिस. रायटिंग प्रॅक्टिसला ऑप्शन नाही. मग ती रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची सर? सामाजिक न्याय हा काही केवळ धोरणांचा विषय नाहीये. बरं, इट इज नॉट जस्ट अ पॉलिसी गोल बट अ कॉन्स्टिट्युशनल कमिटमेंट रूटेड इन डिग्निटी, इक्वॅलिटी आणि इक्वल अपॉर्च्युनिटी असं म्हणता येईल. मग अशा वेळी इतका गंभीर विषयाचा अभ्यास करताना उत्तरं कशी लिहायची, काय करायचं? आरक्षणापासून ते महिला समानतेपर्यंत किंवा सामाजिक चळवळींपासून शेतकरी आत्महत्यांपर्यंत असा एवढा डायव्हर्सिफाय विषयाचा जर अभ्यास करायचा असेल तर मग आम्ही कसं करायचं? समजा जर आपण संभाव्य प्रश्नांची यादी पाहिली की बाबा कुठले प्रश्न येऊ शकतात एक्झामला, उदाहरणार्थ मराठा रिझर्वेशन मुवमेंट अँड द चॅलेंजेस ऑफ सोशल जस्टिस इन महाराष्ट्र. मराठा रिझर्वेशन, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि सामाजिक न्याय या दोन कन्सेप्टला एकत्र जोडायचा. मग ते कसं जोडायचं? अर्बनायझेशन अँड सोशल इनइक्वॅलिटी, अ केस स्टडी इन मुंबई. बरं, आता शहरीकरण आणि सामाजिक असमानता या दोघांना जोडायचं आहे आपल्याला. ते कसं जोडायचं? हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत महाराष्ट्र ओरिएंटेड. रोल ऑफ वुमन इन सेल्फ हेल्प, बचत गटाच्या माध्यमातून महिलांची अपलिफ्टमेंट कशी झालेली आहे. कास्ट डायनॅमिक्स अँड पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आहे महाराष्ट्र पर्स्पेक्टिव्ह. कास्ट डायनॅमिक्स म्हणजे काय? जाती धर्म राजकारणामध्ये जात किती प्रभावी आहे याचं उदाहरण द्यायचं आहे आपल्याला. सोशल इन्क्लुजन पॉलिसीज फॉर ट्रायबल कम्युनिटीज इन महाराष्ट्र, म्हणजे सामाजिक समावेशनासाठी कोणकोणत्या पॉलिसीज आहेत महाराष्ट्र सरकारच्या याविषयी लिहायचे. याचं जर इन डिटेल अनालिसिस हवा असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरच तुम्हाला माहिती पाहिजे असतील किंवा उत्तरच घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? तर MPSC राज्य सेवा मेन्ससाठी 2025 साठीचा मेंटरशिपसाठीचा हा QR कोड स्कॅन करायचा. त्या QR कोडला स्कॅन करून दिलेला फॉर्म फक्त भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर आपली टीम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सफलता बॅचच्या माध्यमातून तुम्ही तुमची सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळवू शकता आणि निश्चितच हा फॉर्म जो आहे तो तुम्ही भरून आपल्याला योग्य मार्गदर्शनाच्या दिशेने पाऊल जे आहे ते टाकू शकता. तर अपेक्षा करतो की विषयाची खोली तुम्हाला लक्षात आली असेल. एक स्ट्रॅटेजी पॉइंट ऑफ व्ह्यूने कसं जायचं आहे हे लक्षात आलं असेल. या भागामध्ये इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या प्रश्नांचं डिटेल अनालिसिस जे आहे ते करता येऊ शकते. धन्यवाद.